कुकरचे बटन्स नसेल. आणि इथे पडलेली आहे एकदम कडाक्याची थंडी. खूप खतरनाक थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये उठायचं म्हणल्यावरती खूप म्हणजे खूप कठीण काम आहे. तर फ्रेंड्स आत्ताच आहेत त्यांच्या जॉबवरती गेले आणि इथे बघा अजून हळूहळू सगळे लोक निघत आहेत पहाटेच्या टायमाला जॉबला. तर फ्रेंड्स आज ना थंडी भरपूर प्रमाणात आहे आणि आता एवढी थंडी आत्ताच आहे तर मग याच्या पुढं काय होईल काय माहिती. तर आता करून घेते मी माझी पुढची कामं. तर भेटूया थोड्या वेळाने. तर आता सकाळची भरमसाठ कामं जी काही क्लिनिंगची होती ती उरकून मी आली आहे किचनमध्ये. तर वैभवदादासाठी चपाती आणि भाजी बनवायची होती कारण की आजपासून शाळा सुरू होते त्याची. आज आहे सोमवार आणि वेळ आहे मॉर्निंगची. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स वेळ इथे सकाळची आहे आणि सकाळी साहेबांना मी डब्बा वगैरे बनवून दिला. तर साहेबांना वेगळी भाजी बनवून दिली, म्हणजे शिमला मिरची त्यांना बनवून दिली डब्याला आणि ज्वारीच्या भाकरी बनवून दिल्या होत्या. कारण की मला आज बनवायचं होतं हे फ्लॉवर ना काल रात्री पावभाजी बनवली होती तर त्यातलं थोडंसं फ्लॉवर शिल्लक राहिलं होतं. तर घरामध्ये बटाटे वगैरे होते, वाटाणे पण आता रात्री रॅशनमध्ये आणलेले आहेत, ते इन्स्टंट वाटाणे असतात ना ते. तर मग मी विचार केला की ही मिक्सवाली भाजीच बनवावी आपण. आणि साहेबांना फ्लॉवर पत्ताकोबी ह्या भाज्या अजिबात आवडत नाहीत, ते खात पण नाहीत अजिबात. तर त्यामुळं मग त्यांच्यासाठी ना शिमला मिरची बनवून दिली सकाळी. आणि त्यानंतर आता आमच्या तिघांसाठी इथे मी ही मिक्सवाली भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी इथे कांदा टोमॅटो बटाटे हे सगळं बारीक चिरून घ्यायचं होतं. आणि आता हे वाटाणे जे आहेत ते वाटाणे पण मी भरणीमध्ये भरून घेतले आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये ते भिजायला ठेवले थोडेसे. आणि फ्लॉवर पण ना थोडं असं तुकडे तुकडे करून मी गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे फ्लॉवर, कारण त्याच्यामध्ये काही म्हणजे आळी वगैरे काही असेल तर ती निघून जाते गरम पाण्यात टाकल्यामुळे. तर आता इथे सगळं कटिंग करून झालेलं आहे आणि इथे बघा मी जारमध्ये घेतलेल्या आहेत 5 ते 6 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि कच्च्याच आहेत त्या. तर आता त्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटून घेणार आहे मी, कारण की अद्रक लसणाची पेस्ट मी वेगळी बनवलेली आहे त्यामुळे याच्यात लसूण नाही टाकणार. तर आता फक्त कोथिंबीर थोडीशी आणि मिरच्या हेच वाटून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, साधारणतः 1 चमचाभर असं तेल टाकलेलं आहे. तर आता इथे तेलामध्ये राई जिरे टाकले. राई जिरे तडतडले की त्यामध्ये कांदा टाकला बारीक चिरलेला आणि कांदा फ्राय झाल्याच्या नंतर मी याच्यात टोमॅटो टाकलेला आहे. कारण की कांदा आणि टोमॅटो जर एकदम मिक्स करून टाकलं ना तर कांदा लवकर आणि व्यवस्थित असा फ्राय होत नसतो. त्यामुळं कांद्याला अगोदर फ्राय करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. तर आता टोमॅटो पण व्यवस्थित असा फ्राय झाला आहे आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे मिरची आणि कोथिंबीर जी वाटलेली होती ती 1 चमचाभर टाकली आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचाभर टाकली. तर आता याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर मी टाकले इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर. तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे हे बटाटा आणि फ्लॉवर. तर फ्लॉवर ना मी अगोदर गरम पाण्यामध्ये
ठेवले होते भिजायला आणि त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं, त्याचे बारीक तुकडे केले आणि बटाटा आणि फ्लॉवर हे याच्यामध्ये आता मिक्स केलं. तर आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करते मी, म्हणजे हे शिजण्यासारखं. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण मिक्स करू शकता, पण मला शेंगदाण्याचं कूट आवडत नाही त्यामुळं मी काही केलं नाही. आणि त्यानंतर मग चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि आता ही भाजी शिजायला ठेवते साईडला. आणि आजपासून शाळा चालू झालेली आहे आणि संपलेल्या आहेत दिवाळीच्या सुट्ट्या. तर बरेच दिवस झालं आता मुलं सुस्तावलेली आहेत. सुट्ट्या असल्यामुळं म्हणजे उशिरा उठणं झालं तर दिवसभर खेळणं हे असं चालायचं त्यांचं. आणि 1 तासभराचा क्लास असायचा फक्त, पण बाकी अख्खा दिवस असंच खेळण्यामध्ये वगैरे जायचा. आणि उठायला उशीर व्हायचा त्यामुळं ना मग मला कामाला पण उशीर होतच होता. कारण की मुलं जेव्हा उठायची तेव्हा मग अंघोळी करायच्या, मग अंघोळी झाल्या की मग ते कपडे धुवायचं काम जे आहे ते खूप उशिरा व्हायचं. बाकी सगळी कामं व्हायची पण ना कपडे धुवायचं काम माझं खूप उशिरा व्हायचं ह्या सुट्ट्यांमध्ये. पण आता मात्र तसं होणार नाही, कारण की आजपासून शाळा चालू झालेली आहे आणि वैभवदादा सकाळी सकाळी शाळेत गेला की मग माझी जी कामं करायला जे रखडलेली कामं असतात ती पूर्ण होतात. तर आपलं गृहिणींचं असंच असतं घरामध्ये ना, कामं लवकर होणं हे ना फक्त घरच्या मेंबर्सवरती डिपेंड असतं. जेव्हा मेंबर्स घरातले कामाला जातात, शाळेत जातात आणि घर पूर्ण रिकामी होतं, तेव्हा मग आपल्याला पटापट सकाळची कामं आवरता येतात. नाहीतर ना सगळेजण ज्या दिवशी घरात असतात सुट्टीच्या दिवशी वगैरे, त्या दिवशी मात्र ना कामाला भरपूर उशीर होतो. तर त्यामुळं ना हे आता शाळा चालू झालेली आहे, तर आता फायनली पुन्हा म्हणजे कामं जी आहेत ती माझी वेळेवरती होतील आणि जे माझं जुनं रुटीन होतं ते आजपासून स्टार्ट झालेलं आहे इथे. तर कामं जर सकाळी सकाळी भराभर आवरली ना तर मग मला ते यूट्यूबच्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायचं हे ते सोपं जातं. आणि ह्या सुट्ट्यांमध्ये ना हे जे माझा दिवस जो आहे तो पूर्ण कामातच जायचा. म्हणजे सगळेजण घरी असायचे आणि हे काम ते काम सगळेजण घरी असले की असं चालूच असतं. त्यामुळं मग एडिटिंग वगैरे करायला वेळच भेटत नव्हता आणि कामामध्ये असलं तर मग ते व्हिडिओ वगैरे शूटिंग करायचं हे ते, तर यालासुद्धा वेळ भेटत नव्हता. आणि डेली ब्लॉगचे व्हिडिओ जे आहेत ते रोजच्या रोज आले तर त्याला व्ह्यूज येतात, नाहीतर ना व्ह्यूज कमी होतात. त्यामुळं ह्या सुट्ट्यांमध्ये माझं ना नुकसान झालं, व्ह्यूज डाऊन झालेत. तर आत्ता आजपासून हे माझं काम जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे, त्यामुळं ना रेग्युलर माझे व्हिडिओ येतील. तर आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा आणि वैभवदादा शाळेतून आलेला आहे आणि तो ना त्याच्या कर्जतच्या ट्रिपचा एक्सपिरियन्स सांगत होता की त्याला कसं वाटलं ट्रिपला जाऊन. ट्रेनचा प्रवास एकट्यामध्ये होता ना, कोणीच नव्हतं त्या टायमाला माझ्यासोबत आपल्या घरातल्या वगैरे. मग असं वाटत होतं की म्हणजे मित्रांसोबत मी कामाला गेला, काहीतरी जॉबवर गेला, जॉब केला, पुन्हा रात्रीच्या एकदम ह्याच्यामुळे आल्यावर तूच आली होतीस, बाकी सगळे झोपलेले, पप्पा पण थकलेले, पप्पा झोपले असं वाटत होतं. मी म्हणलं या म्हणजे हा म्हणजे मला काय वाटलं माहितीये का, पप्पा माझे घरी असतात, मी पप्पांना घरी बसवलं मी आणि आणता या का आणता येते लवकर. आणता 11च्या ट्रेनने आली तिथून ह्याच्यावरून ना पप्पांच्या गावाकडे, आणि मी 12 वाजता माझ्या जॉबवरून मी आलो. असं वाटत होतं मला एकदम. मी म्हणजे ते अमरदादा होते ना, अमरदादा दादाला पण म्हणलं मी, मला असं वाटतं असं फील येतं जसं मी पप्पांना घरी बसवलंय, माझ्या मम्मीला पण घरी बसवलंय. ते पण काही जॉब नाही करत, फक्त मी आणि माझी बहीण आम्ही दोघंच जॉब करतो. आणि म्हणजे रात्रीच्या एकदम हे एवढे टायमाला मी म्हणजे जॉब करून येतोय असं वाटत होतं माहितीये का. तिथं त्या ह्याला थांबलेलो ना मी रिक्षासाठी, त्या टायमाला असं वाटत होतं अय्या मी जॉब करून आलो असं वाटायला. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर नाही का ते लेक्चर ऐकत होतो, पुन्हा ते राईट नोट करून घेत होतो ना, त्याचे नोट करून घेतले वगैरे. तर काल वैभवदादा कर्जत ट्रिपला गेला होता, म्हणजे त्यांचे ते सेमिनार होते आणि त्यासाठी तो गेला होता. तर त्याचा ना म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आला त्याला, कारण पहिल्यांदा तो म्हणजे आमच्याशिवाय कुठेतरी गेला होता. म्हणजे घरातलं कोणीच मेंबर नव्हतं त्याच्यासोबत, फक्त त्याचे क्लासमेट होते सगळे आणि त्यांनी ट्रेनचा प्रवास केला. त्यामुळं ना वैभवदादाला खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटत होतं की
तो स्वतः जॉबला लागला आहे आणि पप्पाला त्यांनी घरी बसवलं आहे, पप्पाला आराम करायला सांगितलं आहे. असं म्हणजे तो खूप खुश होता की मम्मी मी कधी लवकर मोठा होणार आणि मी कधी जॉबला लागणार, असं त्याचं चालू होतं. तर पप्पाला घरी लवकर बसवायचं आहे असं त्याचं प्लॅनिंग चालू आहे. पण छोटासाच आहे अजून, पण तरी पण त्याचं हाईटला आहे भरपूर, पण त्याचं वय लहान आहे, जास्ती मोठा नाही आहे तो. तर ॲक्च्युली 13 वर्षाचाच आहे. पण त्याचे विचार बघा, त्याचे विचार ऐकून मला ना खूप म्हणजे चांगलं वाटलं की आपल्या वडिलांबद्दल एवढं त्याच्या मनामध्ये सन्मान आहे की त्यांनी जॉब करू नये, त्यांनी घरी बसावं आणि मी जॉब करावा असं त्याला वाटतंय. म्हणजे घराचा जो भार आहे तो उचलण्यासाठी वैभवदादा म्हणजे आतुर आहे. तर हे ऐकून मला थोडंसं मला पण चांगलं वाटलं. तर फ्रेंड्स, सकाळचे जेव्हा वैभवदाला शाळेत पाठवलं ना तेव्हा त्याची जरा नाटके चालू होती. म्हणजे शाळेत जाण्याचा कंटाळा आला होता त्याला आणि म्हणजे बऱ्याच दिवसाच्या नंतर शाळेत जायचं होतं, त्यामुळं त्याला थोडंसं बोर वाटत होतं. डेली असं रुटीन एकदाशी सुरू झालं ना त्यांचं शाळेत जायचं मग काय वाटत नाही. पण बऱ्याच दिवसाचा गॅप पडला होता शाळेत जाण्याचा, त्यामुळे त्याला कंटाळा आला होता आणि त्याला त्याची तयारी करण्यामध्येच म्हणजे खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळं मी व्हिडिओ वगैरे सकाळचा नंतर शूट केलाच नाही. आणि जेव्हा तो शाळेमध्ये गेला तेव्हा मग मी ना हे जे स्टँडवरच्या इथल्या छोट्या छोट्या भरण्या होत्या ना ज्याच्यामध्ये डाळी साखर वगैरे ठेवलेल्या, तर ते सगळ्या भरण्या वगैरे मी घासून पालत्या घालून ठेवल्यात सुकायला. तर मग आता ना मला स्टेशनला पण जायचं होतं. तर साहेबांनी सांगितलं होतं की 6 वाजेपर्यंत ये स्टेशनला म्हणून. तर मला आता 5:45 वाजेपर्यंत तरी घराच्या बाहेर निघावं लागेल. तर मी पटकन आली आणि कुकर लावला डाळ भात शिजवण्यासाठी आणि त्यानंतर भांडे पण घासून घेतले, कारण की अन्नूताई आता डाळीला फोडणी देणार आहे आणि चपात्या वगैरे बनवणार आहे. त्यामुळं मी माझ्याकडून जेवढं होता होईल तेवढी पटापट कामं आवरली जी काही होती ती. आणि इथला जो स्टँड उचलला होता ती जागा रिकामी झाली होती, तर पुसून घेतलं पूर्ण डस्टरने स्वच्छ. आणि आता मी जाणार आहे स्टेशनला. तर थोडंसं अजून 5 ते 10 मिनटं होतं बाकी, त्यामुळं मी इथे अनुताईला लसूण पण सोलून दिला. आणि आता सध्या कुकर गरम आहे त्यामुळं मग मी फोडणी द्यायचं काम अनुताईलाच सांगितलं. आणि आता वैभवदादा पण जाणार आहे त्याच्या ट्युशनला, तेव्हा तो ट्युशनला जाण्याच्या आधी त्याला डाळ आणि भात थोडंसं खाऊ घालून पाठवलं ना मग काय टेन्शन राहत नाही. त्यामुळं तर आता पटापट इथे लसूण सोलून देते आणि डाळीची पूर्ण तयारी करून देते आणि मग जाते मी स्टेशनला. तर आता वाजलेले आहेत इथे 5:30 आणि आता वेळ झालेली आहे स्टेशनला जाण्याची. तर स्टेशनला जाण्याचं मुख्य कारण तुम्हाला आता मी सांगते. तर हे बघा, हे मी चहापत्ती आणायचं होतं तर मी हे इन्स्टंट मसाला चाय घेऊन आले आणि हे मला बदली करायचं होतं. आणि ह्या छोट्याशा कामासाठी मला त्या मार्टमध्ये जावं लागेल. कधी कधी छोटीशी चूक पण आपल्याला खूप महागात पडते. हे चकून डाळीला फोडणी दे. काय झालं सर? काय काय रे बाबा? अगं का तर लाकडी आहे वाटते. हे कधी नाही किडा आहे ग ते असला. शी बाई, अंगावर खटा आहे माझ्या. ते पान कुरतडलंय ना. आणि आहे ना इथून आहे ना, मी इथून बघितलं, इथून त्यानं खाली सरकला. पहिला या टोकाला होतं. अरे बापरे, किडा आहे. आणि इथं ब्रेव कुठं गेलं? या बाबा, डायरेक्ट खालीच टाकलीस. ते खाली पडले तरी पण मला भीती वाटली माहिती का. नाही गेलं, आता गेलं. वा आभाळ कसलं भारी झाले ग. आज नाही येणार पाऊस. नशीब. चल बाई, मला 10 मिनिटात निघायचं आता. इथून सगळं छान वाटतंय, फक्त ही समोरचं जर साफ असतं तर किती छान वाटलं असतं. आता होईल ना लगेच. आणि हे कचरा आहे. झालं आता काय, विकलंय ते सगळं. लोक आल्यावरती राहायला होईल. चल दादाचा टायमिंग झालाय.
बघू सरक. मैंने क्या कर लिया पप्पाचा शर्ट अयो मला आला पण माहिती अरे आता नाही थोडा मोठा आहे. अरे आजकाल असेच घालते ओव्हर साइज शर्ट. ओव्हर साईज शर्टला असे बटन्स नसतात. अरे सोड ना पण काय झालं ना मी काय मला हेच पाहिजे होतं नीट आणि हेच आलं बरोबर. आता ही पप्पांची शर्ट इथपर्यंत येतात मला ही बरोबर आले. मग पप्पांचे कपड्याला खतऱ्यामध्ये येते. माझे अरे पण मम्मी पप्पांचे कपडे आता धोक्यामध्ये नाही. ठीक आहे मम्मी चंपकला नाही का त्या जे करायचे कपडे घातले मग. तर आता इथे बघा निघाली आहे मी मार्टला. तर बिल घेतलं आहे आणि ती इन्स्टंट चाय जी आहे चुकून आलेली आहे तर ते घेतलेली आहे आणि आता निघाली. तर कधी कधी ना छोटंसं दुर्लक्ष आपलं ते आपल्याला खूप महागात पडत असतं. तर आता मला एवढ्या लांब जावं लागेल हे चेंज करण्यासाठी. खूप लांब आहे ते मार्ट. आजूबाजूला असतं तर काय वाटलं पण नसतं, पण आता गाडी भाडं घालून जावं लागेल. तर आता जाताना मी रिक्षाने जाणार आहे आणि येताना मी साहेबांसोबतच रिटर्न येणार आहे. कारण की साहेबांचं पण म्हणजे आता इथे आलेले आहेत ते जवळच. तर 6 वाजेपर्यंत ते उतरतील स्टेशनला. तर आता इथे बघा मी पोहोचली आहे स्टेशनला. तर आता इथे मी एका साईडला इथे वाट बघत बसली होती. तर फ्रेंड्स आता साहेबांची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही दोघंजण मिळून जाणार आहोत मार्टमध्ये आणि ते चहापत्ती चेंज करणार आहोत. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.